नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं या चंद्रकांत पाटलांच्या वाक्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ माजलेला आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी याच्या बातम्या प्रसृत केल्या आणि भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला तयार नव्हते अशा स्वरूपाचं वातावरण तयार झालं. एकनाथ शिंदेना भाजपनं नाईलाजानं मुख्यमंत्री केलंय अशा आशयाच्या बातम्या देखील पसरू लागल्या. अर्थात या सगळ्या बातम्यांना हवाला दिला तो चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा. मला तुम्हाला आठवण म्हणून सांगायचं आहे, नुकतंच सरन्यायाधीश रमण्णा यांनी एक विधान केलं होतं आणि ते म्हणाले होते की भारतातल्या टीव्ही वाहिन्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. त्या किती खऱ्या बातम्या देतात याविषयी शंका सरन्यायाधीशांच्या मनामध्ये आहे. एखादी गोष्ट घडली त्याचं वेगळंच सांगण्याचं कसब माध्यमांच्या मध्ये आहे. अगदी तो पोपचा किस्सा सांगितला जातो बघा. एक धर्मगुरू उतरले लंडनच्या हिथ्रो विमानतळावर आणि उतरताच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, लंडनमधल्या वेश्या व्यवसायाविषयी तुमचं मत काय? व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट प्रोस्टिट्यूशन इन लंडन? तेव्हा विमानतळावर उतरलेल्या त्या धर्मगुरूंनी एक साधा प्रश्न विचारला, इज हिअर प्रोस्टिट्यूट? इथं वेश्या आहेत? आणि याची बातमी झाली. विमानतळावर उतरताच धर्मगुरूंची विचारणा, वेश्या मिळतील का? प्रश्न खरा होता पण त्याचा रोख वेगळा होता. माध्यमांचं असंच झालंय. मुद्दा असतो एक आणि भरकटवला जातो दुसरीकडेच. विशेषतः चंद्रकांत पाटलांच्या बाबत तर सुपारी घेतल्यागत त्यांच्या विधानांचा विपर्यास करणं चालू आहे. सुप्रिया सुळेंच्या बाबत केलेल्या विधानाचं असंच झालं. जाऊ दे, त्यात मला पडायचं नाहीये. आता मला तुम्हाला जो मुद्दा सांगायचा आहे तो आहे काळजावर दगड ठेवून या विधानाबद्दल. चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व करतात. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना, इच्छा त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतात. एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाला ठाऊक आहे की आपल्या कार्यकर्त्याच्या मनात आपल्याच पक्षाचा अध्यक्ष होणार आहे, मुख्यमंत्री होणार आहे. आणि अचानक त्याला कळलं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार नाही तर दुसराच कोणीतरी होणार आहे. तेव्हा त्याच्या मनाच्या भावनेचा विचार आपण केलाय का? मराठीत एक कविता आहे जी ज्याचं शीर्षक म्हणून ठेवली आहे, माझ्या मना बन दगड. कधी कधी मनाला दगड व्हावं लागतं आणि निर्णय बदलावे लागतात. बघा, एखादी राजसत्ता जुलमी असेल, ती उलथवून टाकायची असेल तर त्यासाठीच्या सगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत. भारतीय जनता पक्षानं ही सत्ता उलथवली आणि काहीतरी लोकशाही विरोधी कृत्य केलं असं म्हणणाऱ्या माणसांसाठी मला सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या परंपरागत शत्रूसोबत निघून गेली होती. तेव्हा कुठल्या लोकशाही मूल्यांची जोपासना झाली होती मला माहीत नाही. पण सतत भाजपशी विश्वासघात करत, भाजपच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत, अनेकांच्यावरती अनेक केसेस करत चालणारं सरकार उलथवून टाकण्याची जबाबदारी भाजपनं आपल्या खांद्यावर घेतली असेल आणि ती यशस्वीपणे पार पाडली असेल तर भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी आशा त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणं साहजिक असतं. अशा वेळी कार्यकर्त्यांना आपलं निहित कार्य पार पाडण्यासाठी दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होणार आहे ही गोष्ट सहन करण्यासाठी किंवा त्यांना समजण्यासाठी असा काळजावर दगड ठेवावाच लागतो, काळजाला दगड करावं लागतं. चंद्रकांत पाटलांनी जे काही बोलले ते हेच आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशी कायम भावना होती. फडणवीसांनीच प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केल्यानंतर या गोष्टी कार्यकर्त्यांना समजल्या. तेव्हा काळजावर दगड ठेवणे हा एकमेव मार्ग
कार्यकर्त्यांच्याकडे उपलब्ध होता आणि तोच त्यांनी केला. भलेही भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी हे आधीपासून ठरवलेलं असेल, भलेही हा देवेंद्र फडणवीसांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असेल, पण या पूर्वनियोजित कार्यक्रमांची कल्पना भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला नव्हती. त्याला आश्चर्याचा धक्का होता आणि हा धक्का सहन करण्यासाठी काळजावर दगड ठेवावा लागतो. यात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं नव्हतं अथवा ते झालेत म्हणून खूप त्रास झालाय असा कोणताही हेतू यात नाही आहे. काळजावर दगड ठेवूनचा अर्थ आहे आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईलच या भावनांना दाबून टाकून भाजपचे कार्यकर्ते आता हे सत्तांतर स्वीकारू लागलेले आहेत आणि चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षांनी हाच विषय मांडलेला आहे. याला कुठेही कशाही स्वरूपामध्ये जे चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला या दोन पक्षातल्या मतभेदांना वाढवेल अशा स्वरूपाचं विधान म्हणून मांडण्याची प्रक्रिया चालू आहे. पुन्हा सांगतोय, चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते भाजपच्या आमदारांच्या गटाचे प्रमुख, गटनेते, विधिमंडळ नेते नाही आहेत. ते संघटनेचे प्रमुख आहेत आणि संघटनेच्या भावना या पक्षाच्या प्रमुखाला लक्षात घ्याव्या लागतातच आणि त्याचं निराकरण देखील करावं लागतं. बरं, चंद्रकांत पाटील भाषण करत होते ते आमदारांच्या बैठकीत नव्हे, विधिमंडळाच्या बैठकीत नव्हे, प्रेस कॉन्फरन्समध्ये नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोर ते बोलत होते. त्यामुळं त्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडणं हेच त्यांचं कर्तव्य होतं आणि त्याच कर्तव्याला ते जागलेले आहेत. त्यांनी तेच कर्तव्य जपलेलं आहे. पण चंद्रकांत पाटलांची बदनामी करण्यासाठी अशा स्वरूपाची विधानं केली गेली. मला आणखी एक सांगायचं आहे, या वाक्याचा गैरार्थ घेतला जातोय हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. दुसरं, ज्या आघाडीमध्ये म्हणजे ज्या युतीमध्ये शिवसेनेचे नेते आहेत त्या शिवसेनेच्या नेत्यांनाही हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे अगदी केसरकरांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय शिरसाट यांनी आपली याबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे. आक्षेप भाजपला नाही, आक्षेप शिवसेनेला नाही, आक्षेप फडणवीसांना नाही, आक्षेप भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाही, पण माध्यमांना मात्र बरीच हौस आली आहे की या विधानाचा विपर्यास करून त्याला वेगळ्या स्वरूपात मांडलं जायचं. कदाचित या सवयी देखील चंद्रकांत पाटील यांना लावून घ्याव्या लागतील. म्हणजे जसं सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर त्यांना थेट महिला आयोगाची नोटीस आली आणि तरीही त्यांनी काळजावर दगड ठेवून माफी मागून टाकली. खरं तर त्याही विधानात काही गैर नव्हतं. चंद्रकांत पाटील सातत्यानं हे सरकार पडणार सांगून काही दिवसांचे वायदे करत होते. त्यामागचा हेतू ही कार्यकर्त्यांच्या या सगळ्या भावनांना जपणे हाच होता आणि पुढे ते म्हणतात त्याप्रमाणे सरकार पडलं देखील. चंद्रकांत पाटील बोलले ते कधीही खोटं बोललेले नाहीये, ते लक्षात घ्या. म्हणजे चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की या सरकारमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देऊ नये, ते त्यांना अंगलट येईल. या सरकारच्या ते चांगलट आलंय. चंद्रकांत पाटील म्हणाले होते आम्ही म्हणजे कोरी पाकिटे, श्रेष्ठी पत्ता टाकतील तिथे जाऊन आम्ही काम करतो. फडणवीसांना तसंच करावं लागलेलं आहे. एवढंच नाही तर आता दगडाची भाषा वापरणं सुद्धा चंद्रकांत पाटलांनी हेच वाक्य कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलून दाखवलेलं आहे. त्यांची भावना समजून सांगितली आहे. अमान्य केलंय अशातला भाग येत नाही आहे, पण त्यांची बदनामी करण्यासाठी जे काही बोललं गेलंय ते चंद्रकांत पाटलांना आता सवय करून घ्यावी लागणार आहे आणि त्यांना आपल्या मनाला सांगावं लागणार आहे माझ्या मना बंद दगड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.